पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातले आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पिता-पुत्र वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल 7 दिवस पोलिसांना गुंगारा देत होते। मात्र याच प्रकरणामध्ये आता पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। 7 दिवस हे हगवणे पिता-पुत्र कुठे होते, कोणाच्या आशीर्वादाने ते मोकाट फिरत होते, त्यांना अटक करायला पोलिसांना इतका वेळ का लागला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिसरा सासरा आणि दीर तब्बल 7 दिवस पोलिसांना गुंगारा देत। पण इतके दिवस ते कुणाच्या आशीर्वादाने मोकाट फिरत होते? खरं तर या प्रश्नाचा रोख थेट पोलिसांकडे आहे। 16 मे रोजी कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली होती। आत्महत्यानंतर वैष्णवीची सासू ननंद आणि पती शशांकला अटक झाली। मात्र सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला शोध घेण्यासाठी पोलिसांना 7 दिवस लागले। मात्र ज्या फार्म हाऊसवर जाऊन पोलीस 2 दिवस चौकशी करत होते तिथं ते का सापडले नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। वैष्णवीच्या आत्महत्येच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 17 आणि 18 मेला बावधन पोलीस पवना धरण परिसरातील बंडू फाटक यांच्या या फार्म हाऊसवर गेले। पोलिसांनी त्यानंतर एक फोटोही प्रसिद्ध केला, पण त्यावेळी हगवणे पिता पुत्र त्या फार्म हाऊसवर नव्हते। 10 ते 18 मी घर सोडलेलं नाहीये, मी घरामध्येच होतो आणि 13 लग्न झाल्यावर माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती। त्या पूजेच्या दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे। तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मग मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले, की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार, त्यांना सांगणार, जाऊन बोलवलं की आम्ही जाणारच आहे त्यांच्याकडे। आता फार्म हाऊस मालक म्हणतायत की आपल्या फार्म हाऊसवर हगवणे पिता पुत्र आले, त्यांना मी राहू दिलं। मग पोलीस जेव्हा फार्म हाऊसवर आले तेव्हा ते नेमके होते कुठे? राजेंद्र हगवणे फार्म हाऊसवर लपल्याची माहिती वैष्णवीच्या कुटुंबियांनीच दिली होती, पण हगवणे तिथं नव्हे असं पोलिसांनी कळवलं। मात्र अटकेनंतर हगवणे याच फार्म हाऊसवर असल्याची माहिती आता समोर आली आहे। 7 दिवस गायब असलेले हगवणे पिता पुत्र नेमकं कुठे कुठे लपले होते त्याच्यावर एक नजर टाकूया। 18 मेला पवना धरण परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर ते होते। 19 मेला सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये अमोल जाधव यांच्या ते शेतावर होते। 20 मेला पसरणी मार्गे बेळगाव जिल्ह्यातल्या कोगनोळीमध्ये जाऊन हॉटेल हेरिटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता। 21 मे रोजी कोगनोळीत प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर हगवणे पिता पुत्राचा मुक्काम होता। 22 मे रोजी राजेंद्र हगवणे पुण्याला परत आला आणि 23 मे रोजी सकाळी स्वारगेट परिसरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हगवणे पिता पुत्रांना पोलिसांनी अटक केली। आता या हगवण्यांचा आणखी एक कारनामा सुद्धा पहा। फरार असताना त्यांनी अनेक गाड्या वापरल्या, त्या सगळ्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या। आता या गाड्या नेमक्या कुणाच्या होत्या? हगवणे बापलेक पोलिसांपासून लपण्यासाठी जसे वेगवेगळ्या जागा बदलत होते तशीच वेगवेगळी वाहनं देखील बदलत होते। 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर हे बापलेक या एंडिवर कारमधून गायब झाले। या एंडिवर कारचा नंबर आहे MH12SS 3000 आणि हे एंडिवर कार मालकीची आहे सुशील हगवणेच्या। त्यानंतर पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये या एंडिवर कारनी हे बापलेक आले होते आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसरी गाडी बदलली, ती होती ही थार MH12WH0404 या क्रमांकाची ही थार गाडी आहे आणि या थार गाडीचा मालक आहे संकेत चोंधे। वडगाव मावळ या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्यांनी पवना डॅम या ठिकाणी जो बंडू फाटक यांचं फार्म हाऊस आहे तिथे ते गेले आणि तिथं त्यांनी तिसऱ्यांदा गाडी बदलली। ती गाडी होती ही बलेनो। ही बलेनो गाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळशी तालुक्याचा युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे आशिष शिंदे याच्या मालकीची। राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता। याआधी हगवण्यांच्या थोरल्या सुनेनंही त्यांच्या विरोधात छळाची तक्रार केली होती, पण राजकीय वजनामुळे पोलिसांनी या तक्रारीची दखल काही घेतली नाही। आताही ज्या फार्म हाऊसवर राजेंद्र हगवणे लपला होता त्या फार्म हाऊसवर 2दा जाऊनही पोलिसांना तो का सापडला नाही, असाही सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। मंदार गोंजारीसह मिकी खई, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.